हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. JNEMHची CETची तयारी झाली सोपी. यामध्ये आज आपण लाईन अँड प्लेन या टॉपिकचे PYQs बघतोय. लाईन अँड प्लेन या टॉपिकचं वेटेज चांगलं आहे. CETमध्ये 5 क्वेश्चन्स येतात. 5 पैकी 5 करेक्ट आणायचे आहेत आपल्याला. 5 पैकी 5 जर करेक्ट आणायचे असतील तर आपल्याला लॉट्स ऑफ प्रॅक्टिस करावं लागेल. PYQsमधून प्रॅक्टिस करावं लागेल. सो आपण जस्ट 25चे PYQ जरी कवर करून घेतले तरी आपल्या सगळ्या कन्सेप्ट स्ट्रॉंग होणार आहेत. बघा, ही कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टमधून आपल्याला खूप काही छान असं शिकायला भेटणार आहे की द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स इन विच लाईन जॉईनिंग 2 पॉईंट्स इंटरसेक्ट द प्लेन. एका प्लेनला इंटरसेक्ट करत आहे. फर्स्ट ऑफ ऑल बघा, रिमेंबर दॅट की लाईन आणि प्लेन किंवा प्लेन आणि प्लेन, लाईन 2D असू दे, 3D असू दे, कुठल्या बी याच्यात असू दे, कधी पण इंटरसेक्शन काढायचं असेल ना तर त्यासाठी कुठला स्पेशलिस्ट फॉर्म्युला नसतो. मग काय करायचं असतं, तर जे इंटरसेक्शन होतं ते त्यांना काय करायचं असतं, एकमेकामध्ये सबस्टिट्यूट करायचं असतं आणि त्याच्यावरून XYZच्या व्हॅल्यूज काढायचे असतात. मग आपल्याला काय करावं लागेल, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट इन विच लाईन सेगमेंट जॉईनिंग, म्हणजे आधी लाईनचं इक्वेशन तयार करावं लागेल. मग 2 पॉईंट फॉर्म काय असतो, 2 पॉईंट फॉर्म x मायनस x1 बाय x2 मायनस x1 y मायनस y1 बाय y2 मायनस y1 आणि z मायनस z1 बाय z2 मायनस z1. हा असतो तुमचा डबल इंटरसेप्ट फॉर्म. ठीक आहे. या डबल इंटरसेप्ट फॉर्मनुसार आपण इथे बघा, एकदम सिम्पल आहे. तुम्हाला मी डबल इंटरसेप्ट फॉर्म कसा यूज करतो आहे बघा. x मायनस 1 पहिला घेतो आहे मी, y मायनस 1 आणि z मायनस 1. एकदम सिम्पल. आता x2 मायनस x1 y2 मायनस, लय जास्त फॉर्म्युलाचा यूज करू नका, मग चुकेल. 2 मायनस 1 किती, 1. 2 मायनस 1 किती, 1. 2 मायनस 1 किती, 1. ठीक आहे. हे झालं तुमचं लाईनचं इक्वेशन. कोणाचं इक्वेशन आहे, लाईनचं इक्वेशन आहे. प्लेनचं इक्वेशन काय दिलं आहे तुम्हाला, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 9. मग हे लाईनचं इक्वेशन प्लेनमध्ये काय होत असणार आहे, सबस्टिट्यूट होत असणार आहे. मग ह्याला काय करायचं, इज इक्वल टू लॅमडा घ्यायचं आणि XYZ काढायचं. एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, लॅमडा प्लस 1. वायची व्हॅल्यू काय येणार आहे, लॅमडा प्लस 1 आणि झेडची व्हॅल्यूसुद्धा काय येणार आहे, लॅमडा प्लस 1. ही व्हॅल्यू याच्यात सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल, एक्सची व्हॅल्यू लॅमडा प्लस 1, वायची व्हॅल्यू पण लॅमडा प्लस 1, झेडची व्हॅल्यू पण काय, लॅमडा प्लस 1 इज इक्वल टू काय, 9. मी काय म्हणतो आहे बघा, फॉर्म्युला नाही आहे याच्यासाठी कुठलाही. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर लाईनचं इक्वेशन तयार करायचं, प्लेनचं इक्वेशन करायचं आणि एकमेकामध्ये सबस्टिट्यूट करायचं, बस. कुछ नाही होता इसमें. ठीक आहे ना. असे क्वेश्चन CET दरवर्षी 1-2 तरी विचारतेच. प्रत्येक शिफ्टला नाही, पण नशीब तुमचं की तुमच्या शिफ्टला आला तर हा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. मग लॅमडा किती येईल, 3 लॅमडा. 1 प्लस 1 प्लस 1 किती येईल, 3. ते 3 प्लसमध्ये तिकडे गेल्यास कुठं जाईल, मायनसमध्ये. 3 लॅमडा इज इक्वल टू किती आलं बाळांनो, 9 लॅमडा. 9 मायनस 3 किती, 6. ठीक आहे. दिस इज 6. लॅमडा इज इक्वल टू 6/3. 6/3 किती येईल, 2 येईल. ठीक आहे. ही 2 व्हॅल्यू ना याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. मग x इज इक्वल टू किती येईल बघा, 2 प्लस 1 दॅट इज 3. y इज इक्वल टू 2 प्लस 1 इट इज़ ऑल्सो 3 and z इज इक्वल टू 2 प्लस 1 इट इज़ ऑल्सो 3. सो क्या आ जाएगा, 3, 3, 3. सो ऑप्शन डी इज़ करेक्ट. ठीक है. थैंक यू.